मित्रांनो, वास नाही तर घास नाही. आज विचार केला मी की आमलेट स्वतःच बनवायचं. आता मी स्वतः का बनवतोय तर मिसेस ही वारकरी बुवा आहे, माळकरी आहे, तिच्या गळ्यात आहे. त्याच्यामुळे मी विचार केला सारखं सारखं पण त्यांना त्रास देणं बरोबर नाही वाटत. तर म्हटलं आज आमलेट आपण स्वतःच बनवूया. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, वास नाही तर घास नाही. त्याच्या अगोदर मित्रांनो, आपल्याला 2 मित्रांना खास त्यांना वोट करायचा आहे आणि असं भरभरून वोट करायचा आहे. आणि खरोखर जसं आता आपण एकमेकाला जसा सपोर्ट करतोय, एकमेकाला मदत करतो, अशीच मदत कायम स्वरूपात राहिली पाहिजे. आणि जो आपला परिवार आहे असा मोठा वाढत गेला पाहिजे. तर म्हटलं आज मित्रांनो आपण स्वतःच काहीतरी बनवून खाऊया. आणि सारखं सारखं पण दुसऱ्यांना त्रास देणं, आता ती माळकरीण असल्यामुळे मला पण ते बरोबर नाही वाटलं. तर म्हटलं चला आज आपण स्वतः आमलेट करूया. आणि मी कसं आमलेट करतोय ते आज तुम्ही बघा. आणि आवडलाच तर लाईक करा. आणि तुम्ही म्हणाल की मी हे व्हिडिओ का बनवतोय, मी बनवतोय असं तुम्ही बनवू नका, तुम्ही तोंडात पण नाही घालणार. पण एक म्हटलं चला स्वतः प्रयत्न करूया आपण. एरवी गावी तर मी बनवतो, स्वतःचं जेवण स्वतःच बनवतो. पण मुंबईला मी कधी बनवत नाही, कारण मिसेस वगैरे आहे, मुलं माझी कधी बनवायला देतच नाही. तर म्हटलं व्हिडिओ पण बनवूया, तुमच्याशी बोलणं पण होईल, लोकांना जे आपण सपोर्ट करतो ते पण काम होईल. आणि आपलं जे काम चाललंय खूप छान चाललेलं आहे काम. असंच देवाकडे प्रार्थना करतो, असंच आपण सर्वांनी घडून मिळून राहूया. सर्वांचं बोलतात ना, सपोर्ट करत राहूया. जर कोण अडचणीत असेल त्यांना आपण अडचणीतून बाहेर काढूया. असं सर्वांनी एक चांगलं काम करायचं आहे. आणि बरेचसे लोक जे आहेत त्या लोकांना खरोखरच मित्रांनो पुढे घेऊन जायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. छोटा असू देत, मोठा असू देत, नवीन युट्यूबर असू देत, जुना युट्यूबर असू देत, आणि त्या लोकांना आपण आपलं चांगला भरभरून साथ द्यायचे. तर आपण मित्रांनो पुढे आता बघूया काय काम आहे ते. आता बघा हे 2 आमलेट घेतलेले आहेत. आता पुढचा व्हिडिओ जो मी तुम्हाला काय एवढं दिसणार नाहीये, पण तुम्हाला काय काम करतो हे तुम्हाला फक्त मी दाखवतो. मित्रांनो आता बघा हे आपण आता आमलेट बनवणार. आता आमलेट बनवण्यासाठी बघा काय करावं लागतंय ते. पहिलं हे आपल्याला आहे ना कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि ही मिरची, हे सर्व मी टाकून घेतो. थोडंसं मीठ, थोडंफार मीठ टाकून घेतलं. अरे भाग्यश्री, हे गॅस पेटवायला लागेल ना? पेटलेला आहे. अरे बापरे, हो का? ओके ओके ओके. फास्ट करा आधी. थोडं फास्ट करू. तेल नको, ते चांगलं आहे ना. थोडं तेल घेतो ना. ओके. तेल तुला चालू.
केलंय की असं आहे ना फर्स्ट ओके. तेल त्याच्यावर नाही का. ओके. तुम्हाला सांगितलं ना मित्रांनो, मी बनवेन तसं बनवू नका, तुम्ही तोंडाला पण नाही घालणार. अरे वा, आता काय भुर्जी होते का पोळी होते ते आता मला तर काय माहिती नाही, पण बघू. ओके. ओ शाबाश, व्हेरी गुड. झालं झालं. हे आहे माझी पोळी, म्हणजे काय आमलेट म्हणा, आमलेट. ओके, झाला, सक्सेस झालं बाबा. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मित्रांना पण हा व्हिडिओ आपला पाठवून द्या. बघा आजची माझी रेसिपी. पण तुम्ही बनवू नका मी बनवले अशी, नाही तर तोंडात घालणार नाहीत तुम्ही. आपल्याला जमतंय, वास नाही तर घास नाही, म्हणून हा प्रयत्न. लिट्टी घेते. या नाश्ता करायला. बाय.